लेट्स प्ले. पहिला चेंडू ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. अंधाधुंद बॅट चालवली होती. फलंदाज पूर्णपणे चकित झाला. चकवा दिला बॅटर धनंजयला. डॉट बॉल. ब्युटिफुल बॉल बाय आकाश पाटील. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर आहे. वन बॉल. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. धनंजय ऑफ द मार्क. धावसंख्येचा श्रीगणेश केलेला आहे या 4 धावसंख्येनिशी. पुन्हा एकदा आकाश सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. पुन्हा एकदा वन्स अगेन स्लॉग हिट. चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. तडाखा. भव्य धमाका. षटकार. जबरदस्त बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि चेंडूला मात्र एकाच ऍक्शन मध्ये फेकून दिला होता. जितक्या स्पीडने चेंडू आला तितक्याच स्पीडने बॅट चालवली आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू गेला. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने पुढे सरकताना 10 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त सुरुवात आपल्या संघासाठी करून देताना धनंजय. पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत चौकार पेश केला आणि तिसऱ्या चेंडूवर एक लाजवाब फटका धनंजयच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगला झेल टिपलेला आहे. फलंदाज होते बाद. धनंजयच्या खेळीचा होता अंत. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागलेला आहे 10 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी करत होता खरं तर. खेळपट्टीवर पुल करण्याच्या नादामध्ये मिड विकेटला उभा असलेला क्षेत्ररक्षक वैभव याने कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. चांगला झेल टिपला आणि पहिली विकेट ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देते आकाश. महेश क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना असं वाटलं होतं की मोठ्या खेळीमध्ये रूपांतरण निश्चितच बघायला मिळेल. 10 धावा जेव्हा पूर्ण केल्या धनंजयने. पण पाहतो आपण एव्हरी डे इज नॉट संडे. प्रत्येक दिवस रविवार नसतो आणि सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत होता. ट्रॅप रचला होता त्यामध्ये फसला गेला आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद झालेला आहे. पुढे स्टेप आउट खेळलेला पुन्हा एकदा वैभव ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक गडी बाद होते. बॅक टू बॅक दुसरा आदरा रिचा स्मृती पायगाव या संघाला. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. महेश 0 बाद होते. भोपलाईने फोडता त्याचा खेळ संपुष्टात आलेला आहे. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये येताना हॅट्रिक वर येतोय गोलंदाज आकाश. हॅट्रिक फक्त एकमेव पूर्ण केलेली आहे ती विराज धामंगा संघाचा महेश माळी आणि दुसरी हॅट्रिक पूर्ण होईल का या स्पर्धेमधील. हॅट्रिकच्या वाटेवर आहे गोलंदाज सज्ज होणार आहे आकाश. समोर जाईल डावखुरा गोलंदाज गणेश. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय डावी उजवी जोडी असल्यामुळे. हॅट्रिक बॉल. चेंडूला फ्लिक केलेलं आहे ऑन साइडला. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक झेपावतो डीप मधून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एक गडी बाद होते
अति घाई आणि संकटात नाही अशी म्हण आहे मराठीमध्ये. आणि पाहतो दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये गणेश देखील बाद होताना मैदानाच्या आतमध्ये. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 11, 3 गड्यांच्या मोबदल्यात. ह्यानंतर दोस्ती कांबे आणि नटराज खारबाव. जर आपण उपस्थित झाला असाल तर संपर्क साधा. व्यासपीठावर आत्ता शुभ आगमन झालेलं आहे. साबण मात्रे साहेब, उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा, 3 गडी बाद झालेत. वेलकम रवी, आपलं हार्दिक स्वागत आहे. नटराज खारबाव संघ इथे दाखल झालेला आहे. वेलकम. संघ कर्णधार व पाठीराख्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. गिरीश पाटील दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू होता. खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर वळला आणि या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 12. गुड डिसिजन अंपायर. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर थोडासा स्वेअर मारा दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर बघायला मिळाला. मिस्टर एम्पटका स्वतः गोलंदाज झेपावतोय. झेल घेण्यासाठी कॉटन बोल्ट. अजून एक फलंदाज बाद होते. रिचा स्मृती पायगाव संघाचा संतोष. लगातार गडी बाद होण्याचा जो क्रम आहे मैदानाच्या आतमध्ये तो सुरूच आहे. भागीदारी बघायला मिळत नाही आणि लगातार हा चौथा गडी बाद होताना पाहतोय. रिचा स्मृती पायगाव संघाचा संतोष देखील स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. फक्त हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे. एकमेव फलंदाज धनंजय यांनी आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलेलं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तर धावसंख्या धावपलकावर कायम आहे 12. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना संभाजी. गिरीशने आपल्या संघाला यश मिळवून दिलेलं आहे. चौथं यश आतापर्यंत प्राप्त केलेलं आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. ब्युटिफुल बॉल. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 12. चेंडू मात्र निश्चितच स्वेअर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब चेंडू होता. ही खराब लाईन आहे खरं तर. पाहतोय हा दुसरा व्हाईट बॉल टाकलेला आतापर्यंत ह्या षटकामध्ये गिरीश याने. धावसंख्या धावपलकावर 13. जबरदस्त स्टंपिंग. फलंदाज होईल बाद. अजून एक फलंदाज बाद होतोय संभाजीच्या रूपामध्ये. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. कुठलाही फलंदाज मात्र तग धरून खेळपट्टीवर राहत नाही. याचं कारण म्हणजे धारदार गोलंदाजी आणि जबरदस्त फिल्डिंग. संभाजी देखील बाद होतोय. आता इथून मी तर म्हणेन 5वा गडी गमावलेला आहे आणि धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 13. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरु. अभी हो जा शुरू.
या षटकामध्ये आतापर्यंत 2 सफलता मिळून दिलेल्या आहेत गिरीश याने. 2 व्हाईट बॉल देखील लाभांतरच्या 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 5-13 अशी दयनीय स्थिती पाहतोय. आता डाव सावरण्यासाठी इथून पार्टनरशिप भागीदारी करावी लागेल या 2 फलंदाजांना. खेळपट्टीवर तग धरून राहावं लागेल. गिरीश तयार होतोय. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. फ्लायटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळतोय. फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. आता मात्र एक योग्य लाईन योग्य टप्पा बघायला मिळतोय. अचूकता गोलंदाजीमध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी गिरीश द्वारा. पुन्हा एकदा पाहतो आपण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू वळला होता. थोडासा दिशाहीन चेंडू हा बघायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटचे खून करताना या अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 14 धावा 5 गडी बाद झालेले आहेत. बॅकफूट पंच केलेले आहे. गॅप मधून चेंडू डीप कव्हर कडे चालले आहे. थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेताना फलंदाज गुरु 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना स्कोअरबोर्डवर 16 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 16 धाबा 5 गडी बाद झालेले आहेत. पूल केलेलं आहे. अगदी खेचून मारलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय तिथे. 1 धाव पूर्ण केले गुरु याने. हा नाव होताना फक्त एकच मिळेल. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शमीम खान साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. समाजसेवक शमीम खान आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय दयाबाई गुळविचषक 2024 या स्पर्धेमध्ये वेलकम. आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान मनोज गुलवी आपल्या शुभ हस्ते करावा. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक शमीम खान साहेबांना मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. बॅक टू द क्रिकेट नाव. सामन्याकडे वळणार आहोत. तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण. सामोर जाईल बॅटर गुरु जो खेळतो 3 धावांवर. सचिन यास खातं खोलायचं बाकी आहे. बॉलर पास बॅक ड्राईव्ह जबरदस्त झेल. फलंदाजाचा संपला खेळ. 6वा गडी बाद होतोय. कॉटन बोल्ड जबरदस्त झेल टिपली आहे प्रवीण याने. अशा प्रकारचे झेल क्रिकेटमध्ये खूप कठीण असतात. पण काय झेल टिपलेलं आहे. धक्का लागलेला आहे ते. 6वा गडी बाद होतोय. दयनीय स्थिती पाहतो आपण रिचा स्मृती पायगाव संघाची. आता इथून तारणहार बनावा लागेल. संकटामध्ये टीम रिचा स्मृती पायगाव संकट मोचक 1 मॅन अँकर रोलची भूमिका सचिनलाच आता पूर्ण करावी लागेल. अमोल येते नवीन बॅटर. पण गिरीशची प्रशंसा करावी लागेल. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा त्याने फक्त खर्च केले आणि 2 गडी बाद केले. किफायती त्याने गोलंदाजी केली. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी केली. फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह 1 धाव पूर्ण करतो अमोल. फक्त एकच मिळेल. 38 सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकापेक्षा काही नाही. सिंगलने धावसंख्या हलूच पुढे सरकताना 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू मिस टाइम फटका.
लॉफ्ट केलेलं आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, जज करता आलं नव्हतं, चेंडू लांबून सीमारेषेवर येतोय. एक पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण करतो सचिन. धावसंख्या पुढे सरकताना धावबलकर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. गडी बाद होता होता वाचला. अशा प्रकारचे झेल खूप कठीण असतात क्रिकेटमध्ये, पण अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावेच लागतील विजय संपादन करायचा असेल तर. कॅच ड्रॉप, फुल टॉस, फ्लिक केलेला आहे, मनगडी फटका, चेंडूला फेकून दिलेला आहे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. डाब्या इष्टीवरचा लोअर फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा जबरदस्त समाचार घेतला सचिन याने. चेंडू मात्र वाईड यॉर्कर, अफलातून चेंडू टाकला होता. फलंदाजाला मात्र चेंडूची गती स्विंग ओळखता आली नव्हती. पूर्णपणे फलंदाज चकित झाला तिथे. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 26. स्टेप मध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. चेंडू मात्र निश्चितच उजवी एष्टीच्या खूपच बाहेर जाणारा, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. धावपलकावर सिंगलने धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 27 धावा, 6 गडी बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पुन्हा एकदा तयार. मिसलाईन फटका, पण पुन्हा बुलढाणा शॉट बघायला मिळाला. खरं तर खेळायचं होतं पुण्याला, चेंडू गेला बुलढाण्याला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. प्रवीणने किती धावा खर्च केले या षटकामध्ये? 11 धावा खर्च केल्या. एक गडी त्याने बाद करून दिला. शेवटचा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. अमोलला आणि सचिनला. सचिन टीमचा कॅप्टन शेवटचा अंतिम षटक घेऊन होते गोलंदाज वैभव. यानंतर जो सामना होईल दोस्ती कांबे संघ कर्णधार आणि नटराज खारबाव संघ कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. इनिंग ब्रेक नंतर, मिड इनिंग नंतर लगेचच या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. वेळेसंदर्भात आज सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करा प्लीज. दोस्ती कांबे संघ देखील इथे दाखल झालेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा अजिबात मिलाप तिथे होत नाही. फलंदाज पूर्णपणे चकित झाला. एक आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये फलंदाज फसला गेला. चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंचच उंच आकाशामध्ये, गोलंदाज झेपावतोय, झेल टिपलेला आहे. वेल जज कॅच. फलंदाज बाद होते सचिन. सचिनच्या खेळीचा आता अंत होतोय. खेळी संपुष्टात आली. अशा प्रकारे धक्का लागलेला आहे. 7वा. धावसंख्या धावपलकार कायम 28. जवळजवळ पाऊण संघ गारद झालेला आहे रिचा स्मृती पायगाव. 7 गडी बाद झालेले आहेत. रणधीर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना वैभव शेवटच्या षटकामध्ये.
वैभव पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर, पण रणधीरला एवढ्या लेट का पाचारण करण्यात आलं मैदानाच्या आतमध्ये. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू टाकला होता, एक्सप्रेस डिलिव्हरी, डॉट बॉल. अतिशय चांगली भेदक आणि घातक गोलंदाजी करतोय. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. ह्या स्लॉग ओव्हर मध्ये वैभवद्वारा धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जात होता, पण काय झालं एक्झॅक्टली पाहावं लागेल. फलंदाज होते बाद रणधीर. स्टंपिंग फलंदाज बाद झालेला आहे. एसटी चित केलेला आहे फलंदाजाला. 8वा फलंदाज बाद झालेला आहे. काय गोलंदाजी बघायला मिळते वैभव याची. 4 चेंडू टाकल्यात, कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही आणि 2 सफलता. या षटकामध्ये आतापर्यंत 2 गडी त्याने बाद करून दिलेत आपल्या संघासाठी. खूप भेदक गोलंदाजी करतोय. तिखट आणि जालीम मारा शेवटच्या षटकामध्ये त्याचा बघायला मिळतोय. चेंडूला रूम बनवून फटका खेळलेला आहे. प्रोटेक्शन आहे, स्क्वेअर लेग, सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल जॉनीला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 29. बऱ्याच उशिरानंतर एक धाव जोडली जात आहे स्कोरबोर्डवर. इनिंग मधील हा शेवटचा चेंडू. वैभव चेंडूला मात्र स्विंग केलेला, लॉंग ऑन सीमारेषेवर चांगला झेल संपन्न केलेला प्रवीण याने. फलंदाज होते बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस 9 बाद. धावसंख्या धावपलकर 29 आणि 30 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी केवडी स्पोर्ट्स केवडी या संघाला. सांगतो ना तुला 30 बोललो ना 30 धावा. हॅलो 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 हॅलो. टॉस 2 संघांमध्ये केला जाईल. नटराज खारबाव आणि दोस्ती कांबे. नटराज खारबाव संघ कर्णधार आपण लवकरात लवकर या नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. टॉस नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करते. दिलीप आप्पा नाईक साहेब मला विनंती करते. सावंत मात्रे साहेब उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी ह्या मी मान्यवरांना विनंती करते की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. साहेब या वेलकम. आले ना या इकडे साहेब या तुम्ही पण. सावंत दादा कमलाकरजी नाईक आपलं देखील टॉस बॉक्स मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी तुम्हाला मी माहिती देतो. कॉइनची एक बाजू आहे स्वर्गीय दयाबाई गुलवी चषक 2024 आणि दुसरी बाजू आहे जय दुर्गा क्रिकेट संघ टेमगरपाडा. एखादा नाम उल्लेख आपण करायचा आहे. जय दुर्गा टेमगरपाडा असा कॉल आणि कॉल तोच होतोय. मान्यवरांना मी विनंती करण्या अगोदर निश्चितच सावंत म्हात्रे साहेब यांच्याकडून कोल्ड्रिंक निश्चितच दिला जाईल.
एक चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून. पटकन घेऊन ये ना. ठंडा ठंडा कूल कूल मैच के पहले कुछ ठंडा हो जाए. तो लवकर घेऊन ये ना. फास्ट एकदम. अरे बाटली आणा पाणी. एक द्या. एक तर द्या तोपर्यंत. कमलाकर नाईक जी यांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते थंड पेय द्यायचं आहे दोस्ती कांबे या संघाला. तसेच सावंत म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते थंड पेय द्यायचं आहे नटराज खारबाव या संघाला. मान्यवर विनंती करतो आपण पुण्याच एकदा व्यासपीठावर स्थानापन्न होऊया. आपलं खूप खूप आभार. दोस्ती कांबे संघ कर्णधार टॉस आपण जिंकलेले आहे. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. कसं वाटतं इथं आल्यानंतर हे मैदान आयोजन नियोजन बघितल्यानंतर? नक्कीच खूपच सुंदर आयोजन आणि नियोजन आहे. हा आपण स्टेडियम पण एकदम खूप सुंदर आहे आणि या ऑल द बेस्ट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक गमावले. रवी प्रथम बॅटिंग करायचे मग किती धावून पळून जाण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. ऑल द बेस्ट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक संपन्न झाले. नाणेफेक जिंकून दोस्ती कांबे संघ कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे नटराज खारबाव या संघाला. मी आपल्याला घेऊन येतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. तीस धावसंख्येचं लक्ष इथून पार करायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर. पहिलाच बॉल आपण पाहतोय या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूने सुरुवात केली आहे धनंजयने आपल्या षटकाला. बॅटिंग मध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली होती मात्र मोठा डाव त्याला साकारता आला नाही. पुढे येऊन समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू खाली. झेलची संधी होती मात्र कॅच सुटली आहे. खरं तर मिड ऑफला फिल्डर होता त्या ठिकाणी. आकाशला जीवनदान या ठिकाणी मिळाले. खरं तर ही कॅच व्हायला हवी होती. जेव्हा तुम्ही कमी रन्स वाचवत असता तेव्हा तुम्हाला हाफ चान्सेस पूलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतात. यावेळेला फ्लाइट अँड टर्न चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळाली आहे पॉवर प्ले मध्ये धनंजयची. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला चेंडू. लगातार 2 डॉट चेंडू समाधानच्या विरोधात. बोलो तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लाइट मध्ये बीट केले. आणखी एक चांगला चेंडू. सलगचा हा तिसरा डॉट पाहायला मिळाला. अक्षरशः थांबवले फलंदाजाला. फक्त एक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. मॅच मध्ये मजा येईल नक्की. जर अशाच प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर 30 धावा बनवणं देखील थोडंसं कठीण होईल. नटराज खारबाव संघ आपण कोल्ड्रिंक्स घेऊन जायचे आहे. पुन्हा एकदा धनंजय बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सलगचा चौथा डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. एंड ऑफ दी पॉवर प्ले. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते फक्त एक धाव फलकावरती. येणाऱ्या आता 3 षटक आणि 29ची गरज. मॅच मध्ये आता पलटवार चांगला पाहायला मिळालाय.
रिचा स्मृती पायगावच्या विरोधात केवणी स्पोर्ट केवणी अशी सध्याची लढत सुरू आहे. यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोस्ती स्पोर्ट कांबेच्या विरोधात नटराज खारबाव अशी लढत तुम्ही पाहणार आहात. आज गावदेवी दिवे संघ देखील ऍक्शन मध्ये असेल. चालू सीझन मध्ये 2 विजेतेपद गावदेवी दिवे संघाने मिळवलेत आणि सध्या जो सामना सुरू आहे याही दोन्ही संघांचा खेळ मी म्हणेल चांगला पाहायला मिळालाय. एक कप जिंकला आतापर्यंत केवणी स्पोर्ट केवणीनं आणि लागोपाठच्या 2 स्पर्धांमध्ये अंतिम 4 मध्ये प्रवेश केला होता तो म्हणजे रिचा स्मृती पायगावनं. चला वेळ कमी घ्या. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. गोलंदाजी करण्यासाठी संभाजी आणायला गेले. थांबा ना 1 मिनिट. संभाजी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. समोर आकाश असेल. आकाशला जीवनदान मिळालं. 0वर त्याला जीवनदान मिळालं आणि तो आता कितपत फायदा उचलणार त्या जीवनदानाचा. बोल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन यावेळेला ऑन साइडला टर्न केल्या बॉलला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईड ईस्ट लॉंग ऑनला मिळेल फक्त सिंगल. समाधान आज स्ट्रगल करताना दिसले सातत्याने. लगातार 4 चेंडू तो डॉट खेळला आणि त्याच्यामुळे आता त्याच्याही खांद्यांवर मोठी जबाबदारी असेल की इथून आता धावा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. संभाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. यॉर्कर लेन इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. रनआउटची संधी आहे का? मात्र यावेळेला किपरनं कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी रिस्क घेतली नाही. त्यालाही ठाऊक आहे की इथून आता सिंगल रन्स पुढे जात आहेत. त्याच्यामुळे एखादी मिस्टेक जर घडली तर पुन्हा एकदा केवणी संघ कमबॅक करू शकेल आणि ज्या पद्धतीने 30 धावांचं संरक्षण करत असताना जी सुरुवात मिळाली आहे ना ती कमालीची आहे. फायटिंग स्पिरिट. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. सातत्याने यॉर्कर लेन पाहायला मिळालेत. यावेळेला आपण पाहतोय ओव्हर थ्रो झालाय. मात्र एकच जावी ते मिळेल. सिंगल स्कोर पुढे सरकलाय. 4 या आकड्यावर धावफलक. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल पाहायला मिळाल्या संभाजीच्या विरोधात. एकही वेळेला बॅकलिपला वर करू दिलं नाहीये. किती सटीकता आणि योग्य ती लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली आहे संभाजीच्या ह्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा तज्ज्ञ. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय स्विंग करण्याचा प्रयत्न. इथे फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. काय सामना रंगतोय. आज मॅचला मजा येईल असं सांगितलं आता दोन्ही संघांना. जी फायटिंग स्पिरिट पाहायला मिळाली आहे. काल असाच सामना रंगला होता जेव्हा दापोडे संघानं फक्त 32 धावा बनवल्या होत्या आणि तोही सामना ताडालीच्या विरोधात अंतिम टप्प्यामध्ये गेला होता. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फिल्डर उपस्थित आहेत. अगदी जसं स्ट्रोक येतात ज्या ठिकाणी फिल्डर आहेत त्याच ठिकाणी बॉल जातोय. 6 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 बॉलवर 5 सिंगल बघायला मिळाल्या. दुसरं षटक देखील आता जवळपास संपुष्टात येत चाललंय आणि फक्त 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संभाजी इथे काय घडलंय. विकेट किपर बीट झाला होता. बॅटरच्या बरोबरीने फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का. समाधानला मैदान सोडावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहतोय 2 षटकांच्या अखेरीस 6 धावा. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. येणारे आता 12 चेंडू आणि 24 ची गरज.
अमोल गोलंदाजी करण्यासाठी येतोय. काय सामना रंगलाय. सो वाटलं देखील नव्हतं की अशी परिस्थिती या मॅच मध्ये निर्माण होईल. म्हणूनच तर मित्रांनो क्रिकेटमध्ये कोणताच हॉट फेवरेट संघ हा मानला जात नाही. पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानावर तुम्ही काय करताय या दृष्टीनं जग तुम्हाला बघत असतं. आकाश समोर असेल. अमोलच्या स्ट्रेट डाऊन द ग्राउंड कमालीचा फटका ओव्हर द बॉलर हेड. बॉल सीमा पार षटकार. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो, एक खेळाडू किती इम्पॅक्ट पाडू शकतं ते तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघितलं. आणि आता इथे आकाश कॅप्टन चांगल्या खेळाला सुरुवात केली आहे. सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावफलक 12 वर. अमोल पुन्हा एकदा सज्ज. शॉट ऑन पुल ऑन साइडला कॅचची संधी असेल. फलंदाज बाद. बिग विकेट. विकेटचं पतन. षटकाराचं चोख प्रत्युत्तर गोलंदाजाने दिलाय आणि काय झेल पकडली रणधीरनं. जबरदस्त कॅच. पकडो कॅच जीतो मॅच. आणि एक मोठा खेळाडू बाद होतोय केवनी संघाचा. न्यू बॅटर कुणाल मैदानामध्ये एंटर होतोय. सलामीवीर आता बाद झालेत आपण पाहतोय. बाद होण्यापूर्वी आकाशनं 10 धावांचं योगदान दिलं. 7 चेंडूंचा सामना करत सड्डा आणि समाधाननं 7 चेंडूंमध्ये फक्त 2 धावांचं योगदान दिलं. न्यू बॅटर आपण पाहतोय कुणाल आणि गिरीश मैदानामध्ये एंटर होतोय. आता या 2 मिडल ऑर्डरच्या बॅटर्सवर जबाबदारी असेल केवनी संघाची. अमोलच्या पहिल्या बॉलवर सिक्सर आला आणि त्यानंतर त्यानेही कमबॅक केलं. 10 चेंडू 18ची गरज. अमोल सज्ज होतोय. हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. 13 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना जाईल आता यात शंकाच नाहीये. यावेळेला स्लो केलाय. फार दुरून फटका एक्झिक्यूट करत असताना सरळ खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा टावरिंग सिक्सर कुणालच्या बॅटमधून. What a shot. Tremendous timing. एका सिक्सरनं या सामन्याचं आता गणित पुन्हा बदलवलंय. धावसंख्या वेगाने पुढे जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावर. कुणालचा अनेकदा खेळ आपण पाहिले. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये जातो ना तेव्हा कुणालचा खेळ अगदी बहरताना दिसतो. आणि आज देखील त्याच परिस्थितीमध्ये जिथे दबाव होता आणि त्या दबावातून बाहेर काढण्याचा त्याने पूर्णपणे प्रयत्न केला. टावरिंग सिक्सर पाहायला मिळाला. अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. 11 धावांची गरज. शॉट ऑन पुल ऑन साइडला. आणखी एक बॉल खेळाडू कक्षामध्ये झेलला जातोय. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर इथे आले आणि आता हा सामना पूर्णपणे केवनी स्पोर्टच्या बाजूने झुकवलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वर. 5 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 6 रन्स होत्या. मात्र अमोलच्या ह्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश. सामना फिनिश झालाय. मॅच जिंकली आहे टीम केवनी स्पोर्ट केवनीनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. सलगचे 3 सिक्सर आपण पाहिले कुणालच्या बॅटमधून आणि सामना इथे संपलेला आहे. आपण पाहतोय 1 षटक राखत असताना हा सामना जिंकला टीम केवनी स्पोर्ट केवनीनं. मात्र सुरुवात कमालीची राहिली होती मॅचची. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण या ठिकाणी देऊया. सामनावीर या ठिकाणी दिला जाईल. कुणाल इज द मॅन ऑफ द मॅच. खरं तर लो स्कोरिंगचा सामना होता. गोलंदाजी कमालीची राहिली होती. वैभवची अंतिम षटकामध्ये